याच प्राचीन मंदिरात बालवयात बालशुभा यांना स्वराज्य स्थापनेची शपथ संगमेश्वराच्या साक्षीने राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी याच ठिकाणी दिली होती. जय शिवराय मंडळी. जय शिवराय. तर आज आपण आलेलो आहोत तुळापूर येथील त्रिवेणी संगमावरती असलेलं प्राचीन संगमेश्वर मंदिर या ठिकाणी. तर माझ्यासोबत आहेत सिद्धेश मारोळकर. आदिलशाहीच्या दरबारी जो सरदार होता मुरार जगदेव यांनी या नदीमध्ये हत्तीच्या वजना इतकी तुला केली आणि ते दान धर्म केला. त्या वेळेपासून ह्या गावाला तुळापूर असं नाव पडलं. आणि मा जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी ह्या प्राचीन संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार देखील केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालराजे शोभा यांना लहान वयातच सर्वात पहिली जर स्वराज्य स्थापनेची शपथ दिली गेली असेल तर ह्या मंदिरामध्ये संगमेश्वराच्या साक्षीने मा जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी छत्रपती शिवराय हे लहान असतानाच त्यांना स्वराज्याची शपथ या ठिकाणी दिलेली आहे. आता यामध्ये गडबड अशी की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर हे ठिकाण वेगळं, ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या ठिकाणी जाऊन शपथ घेतली. पण हे ठिकाण म्हणजे संगमेश्वर मंदिर असलेलं ठिकाण म्हणजे असं की बालवयामध्ये मा जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांना संगमेश्वराच्या साक्षीने जी स्वराज्याची शपथ दिली ते ठिकाण म्हणजे हे तुळापूर क्षेत्र हे आहे. आणि या ठिकाणी जे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आता आपण दर्शनाला जाणार आहोत. तर चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये. चालेल. त्यामुळे साहेब तुम्ही एवढे छान छान गोष्टी दाखवल्यात मला. आता या मंदिराबद्दल पण काहीतरी छान छान सांगा. तर ह्या मंदिराचं तर आपण मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे हे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे म्हणून. पण हे जे क्षेत्र आहे तर ह्या क्षेत्राला इतकं मोठं महत्त्व आहे
की ह्या परिसरामध्ये शंकराची छोटी छोटी 5 मंदिरं आहेत. एवढ्या मंदिराच्या आतमध्ये का? नाही ह्या परिसरामध्ये म्हणजे हा जो त्रिवेणी संगम आहे ना, संगमचा परिसर, तर ह्या परिसरामध्ये 5 शिव मंदिर आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणाला गया, काशी, प्रयाग हे आपण तीर्थक्षेत्रांची नावं ऐकलेली आहेत, खूप प्रसिद्ध आहे. तर त्या तीर्थक्षेत्रांचा जो दर्जा आहे त्या इतकाच ह्या संगमेश्वर मंदिर आणि तुळापूर जे आहे आणि त्रिवेणी संगम आहे या ठिकाणाला तितकाच मोठा दर्जा प्राप्त होतो. कारण की हे त्रिवेणी संगम असून ह्यात प्राचीन 5 मंदिर आहेत. आता आपण सध्या एकच चित्रीकरण करत आहोत संगमेश्वराचं, बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहेत बाकीचे मंदिरे. तर असं ह्या मंदिराचा इतिहास आहे. आणि त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांना जर स्वर्गाची पहिली शपथ जर दिली असेल तर ह्याच संगमेश्वराच्या साक्षीने जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी लहानपणी बालशुभानला स्वराज्याची शपथ ह्याच मंदिरामध्ये लहानपणी दिली. आणि दुसरं असं की दुसरी एक दुर्दैवी घटना म्हणजे ह्या मंदिराच्या अगदी समोरच आपले दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. तर त्या समाधीविषयी तर आपण एक व्हिडिओ सेपरेट केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेलच. तर असा हा एकंदरीत एक भक्तिशक्ती ऊर्जा प्राप्त देणारं पण एक ठिकाण आहे. आणि आता त्रिवेणी संगम तिथं बोटिंग वगैरे चालू असल्यामुळे बरेच पर्यटक त्या बोटीचा आनंद पण घेण्यासाठी येतात. आणि डेव्हलप पण खूप चांगलं केलेलं आहे. डेव्हलप आता बऱ्यापैकी चालू झालेलं आहे. अजून आपल्याला एक 5 वर्षामध्ये या ठिकाणी वेगळंच चित्र पाहायला भेटेल. म्हणजे खूप सुंदर डेव्हलप होणार आहे आणि करायला पाहिजे. महत्त्वाचं नाही होणार आता सुरुवात आहे पण हळूहळू पण होते चांगल्या. आता आपण एक 5 वर्षापूर्वी आलो होतो तर त्या तुलनेमध्ये आता या ठिकाणी भरपूर असं डेव्हलप झालेलं आहे खरंच. तर असं हे प्राचीन मंदिर आहे. तर या ठिकाणी मंदिराच्या दर्शनासाठी पण आले पाहिजे. आणि जे आपले छत्रपती होते त्यांनी आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या प्रजेसाठी आपल्या रक्ताचं बलिदान, आपल्या देहाचं बलिदान ह्याच ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या छत्रपती संभाजीराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी पण आपण सर्वांनी एकदा आलंच पाहिजे. तर हे असं ठिकाण आहे. चला आता आपण मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे तो पाहून घेऊया. चला. हे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे, हे कसं वाटलं पाहिल्यानंतर? खूपच छान आहे आणि खूपच छान माहिती तुम्ही दिली तांबोळे साहेब, तर त्यामुळे धन्यवाद तुमचं पहिलं तर. आणि हे अत्यंत जुनं आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे, वैशिष्ट्यपूर्ण बनलेलं आहे वैशिष्ट्यांनी. आणि तुम्ही जी माहिती पुरवली ना त्यामुळे माझे खूप जास्त नॉलेज याबद्दल वाढलं. तर पहिले आम्ही मंदिरं जे बघायचो ना तर आम्हाला माहिती नसतं, ॲज अ मंदिर म्हणून फक्त आम्ही बघायचो त्याला. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं आणि थँक्यू. तर मग असं येतं आमच्याबरोबर, म्हणजे अजून काही गोष्टी माहीत होतील आणि आम्हाला पण अजून गोष्टी शिकायला भेटतील. म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही अजून शिकू. तर मंडळींनो, लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय. जय शिवराय.